नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा तुमचं समृद्धी महामार्गावर स्वागत आहे। आपण समृद्धी महामार्गाचे अनेक अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहेत। शिर्डीपासून जवळच साधारण 20 किलोमीटर अंतरावर मुंबईकडे जातानाचा जो मधला जो स्पेस आहे या ठिकाणी आलेलो आहे आणि या माध्यमातून महामार्गाचं अपडेट आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। छत्रपती संभाजीनगरपासून इथपर्यंत जवळपास 95 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी फक्त 1.5 तास लागलेला आहे। म्हणजे आपण जर इतर महामार्गावरून जर प्रवास करतो तर त्या ठिकाणी आपल्याला एवढं अंतर पार करण्यासाठी साधारण 2.5-3 तास लागतात, परंतु इथे नॉनस्टॉप 100च्या स्पीडने या महामार्गावरून प्रवास करत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। अनेक जण यापूर्वी समृद्धी महामार्गाला नाव ठेवत होते की हा महामार्ग खर्चिक आहे, परंतु या ठिकाणी जर प्रवास केला तर तुम्हाला या महामार्गाचं महत्त्व कळतं। अपघाताचं जे प्रमाण आहे ते आता सध्या कमी जरी झालेलं असलं तरी अपघात थांबलेले नाहीत। इथे खूप काळजी घेणं गरजेचं आहे, कारण इथून प्रवास करताना एक तर तुमची स्पीड लिमिट जी आहे ती तुम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवली पाहिजे। 100च्या पुढे वाहनं चालवण्यात काही अर्थ नाही। तुमच्या वाहनाचे टायर जे आहेत ते सुद्धा चांगले पाहिजे। तर अशी जर काळजी घेतली तर आपण समृद्धी महामार्गावर अतिशय आरामदायी प्रवास करू शकतो। आम्ही सकाळी 6:30ला निघालो आणि जवळपास 1.5 तास अंतर पार करून या ठिकाणी आलो। आपल्यासोबत आपल्या वाहनाचे चालकसुद्धा आहेत, त्यांच्यासोबतसुद्धा आपण चर्चा करू, त्यांचा जो अनुभव आहे आणि काळजी कशी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ। दादा, सर्वप्रथम आपला परिचय द्या। मी कृष्णा पारखे, चालक। तुम्ही समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना तुम्हाला कसा अनुभव येतोय आणि यापूर्वी तुम्ही इतर मार्गावर सुद्धा प्रवास केलेला आहे, काय फरक वाटला तुम्हाला? समृद्धी महामार्ग हा खूप चांगला आहे, फक्त त्याच्यावर स्पीडचं कंट्रोल पाहिजे। 90-100चा स्पीड असला तर कुठेही अपघात होऊ शकत नाही। जर जास्त स्पीडनं गेलं तर काय काय धोके होऊ शकतात? कंट्रोल होत नाही गाडी। 120ने जर गाडी चालवली तर गाडी कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळे अपघात होतात। कुठल्या कारणामुळे जास्त करून अपघात होतात? गाडीचे टायर व्यवस्थित नसेल किंवा स्पीडवर कंट्रोल नसेल त्यावेळेस अपघात होतात। इथे वृक्षारोपण करण्यात आलेलं तुम्ही बघू शकता। तर ही झाडं जेव्हाच मोठी होतील किंवा मध्ये काहीतरी विरंगुळा राहील त्यावेळी इथे जे रोड हिप्नोटिझमचा जो प्रकार आहे तो आपल्याला कमी प्रमाणात दिसेल, परंतु सध्या तरी या ठिकाणी कुठलाही अडथळा नसल्यामुळे सलग 3-4 तास जर प्रवास केला तर जो वाहन चालक आहे त्याला तसा प्रकार होऊ शकतो। तर तुम्ही गप्पा मारत चला, काही अडचण येणार नाही। तर मित्रांनो, समृद्धी महामार्गावर अपघात टाळणं ही सध्याची एक प्राथमिक आपली एक जबाबदारी आहे। साधारण 1-1.5 वर्षामध्ये मुंबईपर्यंतचा प्रवास आपला पूर्ण होऊ शकतो। तर या माध्यमातून एकच सांगायचं आहे की समृद्धी महामार्ग अतिशय फायद्याचा आहे, चांगला आहे आणि वाहन चालकांसाठी किंवा एकूणच प्रवाशांसाठी या माध्यमातून वेळेची खूप बचत होते, सुरक्षित प्रवास होते। इथून आता काही दिवसांनी पर्यटनाची सुद्धा एक चांगली संधी निर्माण होणार आहे। अजिंठा वेरूळसारख्या ठिकाणी पूर्वी मुंबईसारख्या ठिकाणावरून येण्यासाठी खूप वेळ लागायचा, तर अशा माध्यमातून पर्यटनाचा सुद्धा मोठा विकास होणार आहे। जवळपास 8-9 जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे। इथून जे आजूबाजूला जे गावं आहेत त्या गावाची कनेक्टिव्हिटी या रोडशी डायरेक्ट नाही आहे। काही इंटरचेंजेस जे आहेत ते इंटरचेंजच्या माध्यमातूनच तुम्ही इथे महामार्गावर येऊ शकता। मोकाट जनावर असतील, दुचाकी असतील किंवा छोटे मोठे वाहन असतील ते तुम्हाला या ठिकाणी येताना दिसत नाही, त्यामुळे इथे विना अडथळा प्रवास करता येऊ शकतो। इथे फक्त एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या वाहनाची स्पीड। तुम्ही बघू शकता या वाहनांची स्पीड, आणि इथे सध्या वर्दळ जास्त नसली तरी ज्यावेळी पूर्णपणे हा महामार्ग तयार होईल मुंबईपर्यंत त्यावेळी निश्चितच इथे वर्दळ वाहणार आहे। तर नेहमीप्रमाणे आपण जे अपडेट देत असतो याविषयीचे सविस्तर व्हिडिओ आपण पूर्वीपासूनच जेव्हा काम सुरू झालं होतं तेव्हापासून तयार केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। धन्यवाद।